जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत कारण राज्यात वन्य प्राण्यांमुळे रब्बी पिके, ऊस तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे। त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की अशा नुकसानीसाठी शासनाकडून भरपाई मिळते का? मिळत असेल तर किती मिळते? अर्ज नेमका कसा करायचा आणि अर्ज केल्यानंतर किती दिवसांत पैसे थेट बँक खात्यात जमा होतात? या सर्व प्रश्नांची सविस्तर, सोपी आणि स्पष्ट माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। होय मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग यांच्या माध्यमातून वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई दिली जाते। राज्य शासनाने यासाठी स्पष्ट जी.आर. काढलेला आहे। विशेषतः 19 मार्च 2018 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार अर्ज केल्यानंतर 30 दिवसांच्या आत नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण समजून घेऊयात याच्यामध्ये नुकसान भरपाई किती दिली जाते। याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जे काही वेगवेगळ्या फळबाग असतील ज्याच्यामध्ये नारळ असेल तर नारळाच 1 वर्षापर्यंतची बाग किंवा 5 ते 5 वर्षापेक्षा पुढची बाग याच्यासाठी प्रति झाड, त्याचप्रमाणे सुपारीसाठी प्रति झाड, केळीसाठी 240 रुपये प्रति झाड, कलमी आंबा असेल तर त्याच्या वयानुसार आपण जर पाहिलं 5 वर्षापेक्षा जुनं झाड असेल तर 7000 रुपये प्रति झाड, इतर फळझाड असतील तर त्या 5 वर्षाच्या पुढील फळझाडासाठी 1000 रुपये प्रति झाड, संत्रा मोसंबी असेल त्याच नुकसान झालं तर 5 वर्षा पुढील झाडासाठी 4500 अशा प्रकारची नुकसान भरपाई दिली जाते। आणि जर शेती पिकांचं नुकसान झालं तर झालेल्या नुकसानीच्या 10,000 रुपयापर्यंतच्या नुकसानीसाठी कमीत कमी 1000 रुपये आणि तिथून पुढचे जर नुकसान असेल तर 10,000 रुपयापेक्षा जास्त तर एकूण नुकसानीच्या 80% जास्तीत जास्त 25,000 रुपयापर्यंत, ऊसासाठी सुद्धा एकंदरीत 800 रुपये प्रति मेट्रिक टन जास्तीत जास्त 25,000 रुपयापर्यंत ही नुकसान भरपाई दिली जाते। नारळ, सुपारी, आंबा, केळी याच्यासाठी आता वाढ करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर संत्रा आणि मोसंबीचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे वेगवेगळ्या फळबागा असतील किंवा पीक असतील, ऊस असेल यासाठी ही नुकसान भरपाई दिली जाते। मित्रांनो, याच्यासाठी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून अर्ज केला जातो आणि अर्ज केल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये ही नुकसान भरपाई लाभार्थ्याला मिळावी अशा प्रकारचा राज्य शासनाचा जी.आर. आहे। याच्यामध्ये लाभार्थ्यांना 3 दिवसाच्या आतमध्ये अर्ज करायचा आहे। अर्ज केल्यानंतर या ठिकाणी जे काही वनपाल असतील किंवा त्या ठिकाणचे कृषी सहाय्यक तलाठी असतील यांच्या माध्यमातून पंचनामा केला जातो आणि पंचनामा केल्यानंतर 23 दिवसाच्या आतमध्ये या घटनेची तक्रार प्राप्त झाल्यापासून जे काही नुकसान असेल तर त्या नुकसानीची पुढे रक्कम देण्यासाठी मंजुरी दिली जाते। आणि याच मंजुरी जी आहे ती लवकरात लवकर द्यावी यासाठी आलेल्या जे काही तक्रारी आहेत या तक्रारीच्या पश्चाती राज्य शासनाच्या माध्यमातून होणारा विलंब टाळण्यासाठी एक परिपत्रक देखील 19 मार्च 2018 रोजी काढलेले आहे, ज्याच्यामुळे 30 दिवसाच्या आतमध्ये ही नुकसान भरपाई त्या लाभार्थ्याला वितरित केली जावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आता याच्यासाठी सर्वात प्रथम जे काही लाभार्थी नुकसानग्रस्त झालेला असेल शेतकरी त्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो। हा अर्ज करण्यासाठी लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। पब्लिक सर्व्हिसेसच्या अंतर्गत आरटीएसचा फॉर्म आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता वन्य प्राण्यांच्या हानीमुळे पीक नुकसानीकरता नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या संदर्भातील। याच्यावरती आल्यानंतर आपण पाहू शकता वन्य प्राण्याच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरता नुकसान भरपाई मंजूर करण्याचा हा अर्ज आहे। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता अर्जदाराचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर ही माहिती द्यायची आहे। याच्यानंतर नुकसानीचा प्रकार काय झालेला आहे, ऊस आहे, पीक आहे की फळझाड आहे। फळझाड असेल तर त्या फळझाडाचा पुढे आपल्याला प्रकार द्यावा लागेल। याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता कशामुळे नुकसान झालेली आहे त्याची या ठिकाणी माहिती आपल्याला द्यावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर पिकाचं जे नाव असेल ते नाव या ठिकाणी निवडायचे। वन्य हत्तीमुळे झाले असेल तर कोणत्या पिकाचं झालेलं ते निवडायचे किंवा माकडांमुळे झालं असेल तर कोणत्या पिकाचं झालेलं आहे ते या ठिकाणी निवडायचे। जर याच्यामध्ये ऊस असेल तर ऊस या ठिकाणी आपण निवडू शकता। पिकं असतील तर पिकाची माहिती या ठिकाणी द्यावं लागणार। पिकाचं नाव आपल्याला याच्यामध्ये द्यायचं आहे, पुढे शेतकऱ्याचं नाव द्यायचं। त्याच्यानंतर शेतकऱ्यास त्या जो काही विंग असेल तो वाईल्ड लाईफ विंग आहे की फॉरेस्ट डिव्हिजन आहे ते त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे। जर फॉरेस्ट डिव्हिजन असेल तर फॉरेस्ट डिव्हिजन निवडायचे। आपला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला याच्यामधून निवडायचा आहे। आता जिल्हा निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फॉरेस्ट डिव्हिजन जे असेल ती निवडण्यासाठी पुढे सांगितलं जाईल। आता आपण समजा एक जिल्हा तालुका निवडला तर त्याच्या अंतर्गत जे काही फॉरेस्ट डिव्हिजन असतील त्या फॉरेस्ट डिव्हिजन आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जाणार आहे आणि आपली जी काही फॉरेस्ट डिव्हिजन असेल ते डिव्हिजन आपल्याला याच्यामधून निवडायची। वाईल्ड लाईफ असेल तर वाईल्ड लाईफ कुठली आहे ती तुम्हाला निवडावी लागणार आहे। याच्यानंतर अंतर्गत आपलं जे काही गाव असेल ते गाव आपल्याला निवडायचं आहे। याच्यानंतर गावाचं नाव लिहायचं। इथं जर गावाचं नाव नसेल तर आपण या ठिकाणी गावाचं नाव लिहू शकता, पत्ता लिहू शकता आणि घटनेचा दिनांक आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे। घटना कधी झालेली ती दिनांक आपल्याला याच्यामध्ये द्यायचे आहे। आता याच्या राईट साईडला आपण जर पाहिलं तर एक माहिती आहे ती म्हणजे बँकेच्या संदर्भातील, ज्याच्यामध्ये आपण आपला हा डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वितरण करण्यासाठी बँकेचं नाव, खातेधारकाचं नाव आणि खाते क्रमांक ही माहिती या ठिकाणी द्यायची आहे।
आणि IFSC कोड टाकून आपल्याला या ठिकाणी व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. तो IFSC कोड आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. या ठिकाणी सर्व बँकेची क्लिअर माहिती आपल्याला द्यायची आहे. याच्यानंतर डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी जमा करावे लागणार आहेत. फक्त PDF साईट आपण याच्यामध्ये अपलोड करू शकता. याच्यामध्ये काय काय बँकेचे पासबुक अपलोड करावं लागणार आहे, आधार कार्ड अपलोड करावं लागणार आहे. ज्या शेत जमिनीचे नुकसान झालंय त्या शेत जमिनीचा सातबाराची कॉपी, लेटेस्ट सातबाराची कॉपी आपल्याला अपलोड करावी लागणार आहे. आणि ही नुकसान भरपाई दिली जात असताना ई-पीक पाहणी केलेली असणं बंधनकारक आहे. फक्त ई-पीक पाहणी केलेल्या लाभार्थ्याला शेतकऱ्यालाच त्या बाबीचा लाभ मिळतो. जसं फळबागांचं नुकसान झालेलं असेल तर आपली फळबागेची ई-पीक पाहणी झालेली असणं गरजेचं आहे. ऊस असेल तर ऊसाची आणि शेती पीक असतील तर शेती पिकांची. याचबरोबर या ठिकाणी एक नाहरकत प्रमाणपत्र एक आहे. हे तुम्हाला डाउनलोड करायचे आहे आणि ते स्कॅन करून परत तुम्हाला याच्यामध्ये अपलोड करायचे आहे. याचा नमुना आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. हा नमुना तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. नमुना डाउनलोड करून याची प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढल्यानंतर याच्यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ही सर्व माहिती भरून याच्यावरती सही, त्याचबरोबर मोबाईल नंबर, पत्ता लिहून ही माहिती, ही जी काही नाहरकत प्रमाणपत्र आहे हे आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे. हा कॅप्चा कोड टाकून आपल्याला याच्यामध्ये सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कधी पुढे याल त्यावेळेस पब्लिक सर्व्हिसेसच्या अंतर्गत RTS ट्रॅकर नावाचे एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुमचं काय जे ॲप्लिकेशन असेल, आता आपण कशासाठी केलेलं होतं की शेती पिकांच्या नुकसानीसाठी, तर ती ऑप्शन निवडून आपल्याला या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकायचा आणि पुढे ट्रॅकवरती क्लिक करायचं आहे. ट्रॅकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्या संदर्भातील जी काही माहिती असेल ती माहिती या ठिकाणी दाखवली जाणार आहे. महत्त्वाची सूचना अशी आहे की घटना घडताच त्वरित अर्ज करणे अत्यंत गरजेचे आहे. ई-पीक पाहणी नक्की केलेली असावी. सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि योग्य स्वरूपात अपलोड करावीत आणि विशेष म्हणजे 3 दिवसांच्या आत अर्ज करणे अनिवार्य आहे. मित्रांनो, रब्बी पिके, ऊस किंवा फळबागांचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले असेल तर आता तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया समजली आहे. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेटसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.